नमस्कार, मी पंजाब डक. सोशल मीडियामधून असं ऐकण्यात येतं की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाऊस कमी पडणार आहे. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस जोराचा पडणार आहे, धुमाकूळ घालणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्यानंतर एक अशी बातमी आली की टेम्परेचर वाढणार. उलट टेम्परेचर वाढल्यामुळे फायदा होणार आहे. जितकं टेम्परेचर वाढेल त्यावेळेस काय होतं, उष्णता वाढते. उष्णता वाढली की हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं राज्यातला पाऊस वाढणार आहे. पण सर्व शेतकऱ्याला आणखीन एक सांगतो, महाराष्ट्राला दोन समुद्र आहेत, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रामधून जरी काही भागामध्ये पाऊस नाही पडला तर तुम्हाला सांगतो 20 सप्टेंबर नंतर काय होतं की बंगालच्या खाडीमधून पाऊस येतो. त्या शेतकऱ्याची हरभऱ्याची ज्वारीची पेरणी करून टाकतो. आणि शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचा काही काही भाग असे आहेत, काही काही जिल्हे असे आहेत की त्यांना बंगालच्या खाडीचा म्हणजे याचा पाऊस चांगला पडतो, परतीचा पाऊस जास्त पडतो. मग त्याच्यामध्ये जिल्हे सांगतो, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, त्याच्यानंतर इकडं जालना, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगोला तालुका, ह्या पट्ट्यामध्ये काय. त्याच्यानंतर मानखटाव म्हणजे एक सातारा जिल्ह्यामध्ये मानखटाव असा एक तालुका आहे, तिथं दरवर्षी पाऊस आता देखील कमी आहे. मग त्यांना पाऊस कधी पडतो तर त्यांना परतीचा पाऊसच येतो. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अहिल्यानगरमध्ये देखील ना परतीचाच पाऊस जास्त पडतो. म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्ह्यात देखील परतीचाच पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. सध्या आता माझा 15 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करण्यासाठी वेळ भेटणार आहे. पण 15 ऑगस्ट नंतर विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये